धाराशिव जिल्ह्यामध्ये एमडी ड्रग्सची तस्करी चालू अशी धक्क्यादायक चर्चा होती. परंतु काल तामलवाडी पोलिसांनी जी 59 पुड्या एमडी ड्रग्सच्या जप्त केल्या. साधारणतः 2.5 लाख किमतीचं हे ड्रग्ज आहे. यानंतर याला एक पुष्टी मिळाली की एमडी ड्रग्सची तस्करी धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे. याला वेळीच रोखा, अन्यथा हे घरापर्यंत पोहोचेल असे म्हणत तुळजापूर वासीय काल एकवटले होते. हे यावर कडक कारवाई करा, अन्यथा रास्ता रोको व जिल्हा बंद ठेवला जाईल अशी व्यवस्थित मागणी केली आहे. यालाच जोड देत धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही प्रशासनाला पत्र दिलं आहे. आपल्यासोबत ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, एमडी ड्रग्सविरुद्ध आपण एक पत्र दिलंय काल. आपण जर बघितलं तर अतिशय जीवघेणी पद्धतीची हे ड्रग्ज आहे आणि खरंच म्हणजे आश्चर्य वाटावं अशी परिस्थिती आहे की 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं आपलं आई तुळजाभवानीचं क्षेत्र आहे आणि त्या शहरामध्ये जर अशा पद्धतीनं तरुण मुलं व्यसनाधीनतेकडं वळवली जात असतील, त्यांना जर अशा पद्धतीनं अतिशय जे शरीराला घातक आहे अशा पद्धतीचं व्यसन उपलब्ध करून दिलं जात असेल तर मला वाटतं ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि मी कालच पोलीस प्रशासनाला आदरणीय पोलीस अधीक्षकांना मी पत्र दिलंय आणि ह्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी केलेली आहे. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कुणाचा ना कुणाचा तरी वरदास्त असल्याशिवाय घडत नाहीत आणि खास करून मला वाटतं पोलिसांनी आता ह्याच्या बाबतीत लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण विचार हा केला पाहिजे की समजा आपल्या स्वतःच मूल आहे, ते मूल जर ह्या व्यसनाच्या आहारी गेलं तर त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद होतंय. म्हणजे तो माणूस आणून सुद्धा माणसासारखं जगू शकत नाही. त्याच्यामुळं प्रत्येकानं याचं गांभीर्य ओळखून ह्याला वेळीच पायबंद घालणं गरजेचं आहे. याच्यावर तातडीनं बंदी आणणं गरजेचं आहे. जे कोण याच्या बाबतीत ज्याचे हात गुंतलेले आहेत त्याला त्या ठिकाणी शोधून काढणं गरजेचं आहे आणि तातडीनं त्यांना मला वाटतं जेलमध्ये टाकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी प्रशासनानं प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी काल पोलीस अधीक्षकांनाही विनंती केली. आज सुद्धा कलेक्टर साहेब आणि पोलीस अधीक्षकांची आमची एक 3 वाजता दुसऱ्या विषयाच्या अनुषंगानं बैठक आहे. त्याही ठिकाणी मी त्यांना विनंती करणार आहे की ह्याच्या बाबतीत एक वेगळ्या पद्धतीनं टास्क फोर्स बनवून, पोलिसांचे ग्रुप बनवून जिथं कुठे हे त्या ठिकाणी ह्याचे धागेदोरे गुंतलेले आहेत ते सगळे शोधून काढा आणि ह्याला पूर्णतः बंद कसं करता येते ह्याच्यासाठी पूर्ण प्रशासनानं ताकदीनं प्रयत्न करावे. तामलवाडीमध्ये साठा सापडला, अशाच पद्धतीने धक्क्यावर चर्चा आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारणतः 1500 तरुण या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. हे तुम्ही म्हणताय ते मला वाटतंय आता काल हा साठा सापडल्याच्या नंतर त्याच्यावर अधिक गांभीर्याने चर्चा होते. पण ह्याच्या पूर्वी सुद्धा मला वाटतंय 2-4 महिन्यापूर्वी अशीच चर्चा निघाली होती, पण त्यावेळेस त्याची पुष्टी झालेली नव्हती की नेमकं हे कुठल्या पद्धतीचं ड्रग्ज आहे. पण हे बघितल्याच्या नंतर अतिशय धक्कादायक आहे आणि हे जर पूर्ण धाराशिव जिल्ह्यात जात असेल तर मला वाटतं ह्याला वेळीच पायबंद घालणं प्रशासन म्हणून त्यांचीही जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित एक माणूस म्हणून मला वाटतंय आम्ही सगळेजण ताकदीनं त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि प्रशासनानं जर ह्याच्या बाबतीत कडक धोरण नाही अवलंबलं आणि याला वेळीच पायबंद नाही घातला तर मग रस्त्यावर सुद्धा त्या ठिकाणी वेळी उतरावं लागेल आणि ती उतरू. रस्त्यावर उतरायचा विषय करला आपण. काल तुळजापूरमध्ये अशीच एक सगळे तुळजापूरमध्ये पुजारी असतील, व्यापारी असतील किंवा नागरिक असतील हे एकवटले व त्यांनी म्हटलं की ह्याला वेळीच रोखा आणि ते आपल्या घरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, याच्यावर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावरती उतरू. रस्त्यावर लोकप्रतिनिधी भाषा तीच करतायत, नागरिकी भाषा तीच करतायत. मग आपण हा विषय मुख्यमंत्री किंवा वरिष्ठांकडे याबद्दल बोलणार का? निश्चितपणे आता प्रशासनाला आपण पत्र दिलंय. प्रशासन काय कारवाई करतंय, कशा पद्धतीनं ह्या गोष्टीकडे बघतंय आणि त्याच्यावर झालेली कारवाई, याला जर पायबंद नाही घातला किंवा ह्याला अजून तशाच पद्धतीने जर डोळे चालू राहिली तर निश्चितपणे त्यांच्या वरिष्ठाकडे ह्या विषयाची तक्रार एक लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे करेन आणि हे व्यसन कसं तातडीनं बंद होईल, याच्यामध्ये असणारे जे कोणी असतील ते कसे सापडले जातील याच्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासनावर आम्ही दबाव आणू. दादा, साधारणतः आपण युवकांचे यूथ आयकॉन म्हणून ओळखले जातात. आपण आजही जिम करता, योगासन करता, प्राणायाम करता व तुमच्या जिल्ह्यातील तरुण हा व्यसनांच्या आहारी जातोय. आपण युवकांना काही आव्हान कराल का? निश्चितपणे मला वाटतंय आपण ह्या पृथ्वीतलावर जन्म घेणं आणि जे शरीर परमेश्वरानं आपल्याला दिलंय, मला वाटतंय ह्याच्या इतकी किमतीची कुठलीही गोष्ट असू शकत नाही. आपण नेहमी म्हणतो जान है तो जहान है.
कारण आपला जीव जोपर्यंत आहे, आपण जोपर्यंत व्यवस्थित आहेत प्रकृतीनं, तोपर्यंतच त्या ठिकाणी ह्या सगळ्या जगण्याला अर्थ आहे. माझं आपल्या माध्यमातून युवकांना अगदी कळकळीचं आव्हान आहे की आपल्याला व्यसनच करायचं असेल तर ते व्यायामाचं व्यसन करा, चांगल्या गोष्टीचं व्यसन करा. अशा पद्धतीनं वाईट गोष्टी ज्या की तुम्हाला आयुष्यातून उठवून टाकणार आहेत, तुमचं आयुष्य संपवणार आहेत, आणि व्यसन करणाऱ्या माणसाकडे समाज कशा पद्धतीनं बघतो. मला वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण उद्या त्या ठिकाणी साजरी करतोय. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जर स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्य स्थापनेसाठी पूर्ण आयुष्य खर्ची घालत असतील, तर मला वाटतं त्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतलाय. आपलं आचरण, आपलं वागणं कशा पद्धतीनं असलं पाहिजे याचा विचार युवकांनी करणं गरजेचं आहे. आणि आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. ह्या गोष्टीचं मनातून मला सुद्धा तीव्र अशा पद्धतीचं वाईट वाटतंय, दुःख आहे. आणि हे तातडीनं कसं थांबवलं जाईल, कशा पद्धतीनं थांबवणं अपेक्षित आहे, याच्यासाठी निश्चितपणे पूर्ण ताकदीनिशी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. काय प्रयत्न करणार आपण? मी आता आज पोलीस अधीक्षकांना काल पत्र दिलंय. आज माझी त्यांची भेट होते. त्याच्या अनुषंगानं कसं असतं, हे कुणाचा ना कुणाचा तरी वर्ध असतं, मग ते कोणी का असं ना. कोणाचं आहे? माझं स्पष्ट म्हणणं आहे, तर ह्याच्यात परत आपण कुठला तरी वेगळा राजकीय अंगल आणण्यापेक्षा जो कोणी माणूस असेल, कुठल्या का पक्षाचा असना, कुठल्या का जातीचा असना, कुठल्या का धर्माचा असना, जो माणूस हे विष ह्या ठिकाणी आणून आपली पिढी त्या ठिकाणी बर्बाद करायचा प्रयत्न करतोय, मला वाटतं त्याला वेळीच रोखणं, त्याला पायबंद घालणं आणि त्याला कठोरातलं कठोर शासन करणं, मला वाटतं ही आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि ते आम्ही निश्चितपणे पार पाडू. लोकप्रतिनिधीमधून फक्त तुम्हीच समोर आले, बाकीचे लोक ते अद्यापपर्यंत कोणी नाही, मला समोर आलं नाही. ह्याच्या बाबतीत माझं सगळ्यांनाच म्हणणं असं आहे की आपल्यालाही मुलं आहेत, आपल्यालाही कुटुंब आहे. जर आपल्या कुटुंबातला एखादा मुलगा ह्या व्यसनाच्या आहारी गेल्याच्या नंतर त्याची काय अवस्था होती, मला वाटतं ही नुसतं विचार जरी मनात आणला तरी अंगावर त्या ठिकाणी शहार येते. ती विचार सुद्धा करू शकत नाही आपण. मग अशा पद्धतीचं व्यसन जर आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये जर त्या ठिकाणी विकलं जात असेल, तर त्याला पायबंद घालणं मला वाटतं आपलं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीनं आपण लोकप्रतिनिधी म्हणून म्हणत नाही, मी एक माणूस म्हणून, एक कुटुंबातला कुटुंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे. सगळ्यांनाही माझं आव्हान आहे की ह्याच्या बाबतीत सगळ्यांनी पुढे यावं, सगळ्यांनी एकवटावं आणि जे कोणी ह्याच्यात गुंतलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी तातडीनं गजाच्या आड टाकावं. तरुणांनी व्यसन करायचंच आहे तर व्यायामाचं व्यसन करा. यासोबतच लोकप्रतिनिधींनी ही एक कुटुंब करता, कुटुंब प्रमुख म्हणून या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता एमजी ड्रग्सची तस्करी करण्याच्या विरोधात एकवटलं पाहिजे, असं आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.